8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा केली होती। सारा देश त्यावेळी चळवळीने भडकला। कोल्हापूर संस्थानातही याचं लोण पसरलं। ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला। क्रांतिकारकांची धरपकड केली। गारगोटी खजिना लूट प्रसंगी गारगोटी कचेरीवर 13 डिसेंबर 1942 रोजी ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 7 क्रांतिकारक शहीद झाले। 73 वर्ष उलटल्यानंतरही हा लढा दुर्लक्षितच राहिलाय। या गारगोटी क्रांती लढ्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होण्याची मागणी होत आहे। 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा केली। संपूर्ण भारत देश चळवळीने भडकला। भुदरगड पेठ्यातील गारगोटी येथील क्रांती लढा हा स्वातंत्र्य चळवळीतील लढ्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे। भुदरगड पेठ्यातील गावागावातून जुलूम जबरदस्तीने गोळा होणारा शेतसारा, गावांचा सामूहिक दंड आणि इतर मार्गाने येणारा पैसा हा गारगोटी इथल्या पोलीस कचेरीमध्ये जमा व्हायचा। त्यालाच खजिना असं म्हटलं जायचं। गारगोटी खजिन्याची माहिती करवीरिया स्वामी नारायण वारके, गोधडे, काका देसाई, डॉक्टर कुलकर्णी यांनी भोपाळराव बकरे यांच्या मार्फत रत्नाप्पा कुंभार यांना कळवली। गारगोटी कचेरीतील पोलीस अंमलदारांनी चळवळीतील लोकांचा केलेला छळ रत्नाप्पा कुंभार यांच्या मनात खदखदत होता। तसंच राजबंदी म्हणून क्रांतिकारकांना ब्रिटिश पोलिसांनी गारगोटी तुरुंगात ठेवलं होतं। त्यांची सुटकाही करणं महत्त्वाचं होतं। या गारगोटी खजिना हल्ल्याप्रसंगी लढ्याचे प्रमुख करवीरिया स्वामी नारायण वारके, तुकाराम भारमल, शंकरराव इंगळे, मल्लू चौगुले, परशुराम साळोखे, बळवंत जबडे हे 7 क्रांतिकारक ब्रिटिश पोलीस गोळीबारात शहीद झाले। 13 डिसेंबर 1942 रोजी गारगोटी कचेरीवर हल्ला करत असताना 7 क्रांतिकारक शहीद झाले। याच्यामध्ये करवीरिया स्वामी नारायण वारके, मल्लप्पा चौगुले, शंकरराव इंगळे, तुकाराम भारमल, परशुराम साळुंखे, त्याच्यानंतर बळवंत जबडे हे 7 क्रांतिकारक देशासाठी शहीद झाले। आणि या 7 क्रांतिकारकांचीच आठवण म्हणून या ठिकाणी ही जी मशाल आपल्याला दिसत आहे, हे क्रांतिज्योत जी दिसत आहे ते त्याचंच प्रतीक असलेलं आपल्याला दिसून येतं। या लढाईच्या निमित्तानं या गारगोटीमध्ये कचेरीवर हल्ला जो झालेला आहे त्याच्या स्मृती जपणं, त्याच्या अवशेषांचे घटक जे आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक घेणं खूप गरजेचं आहे। शासनानं सुद्धा याकडे लक्ष देऊन या स्मृती ज्या आहेत त्या तेवत ठेवाव्यात, हीच या ठिकाणी त्या क्रांतिकारकांना दिलेली श्रद्धांजली ठरेल। या हल्ल्यात अभिवतपणे पडलेल्या 7 बळींची ही करुण कर्मकहाणी अजरामर झाली आहे। तरीही या वीरांच्या आत्मबलिदानाची दखल म्हणावी तशी कुणीही घेतलेली नाही। 1942च्या चळवळीत 13 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घडलेल्या या गारगोटी क्रांती लढ्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे। जनमानसामध्ये ज्यावेळी या लढ्याचं महत्त्व बिंबेल तीच खरी